नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांच्या वतीने सुद्धा हा नमस्कार आहे. आणि अप्रतिम मीडिया शाश्वत विकासाच्या संदर्भात जे काही उपक्रम राबवतं, म्हणजे आता बघा, चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार, की माध्यम क्षेत्रातल्या लोकांमध्ये शाश्वत विकासाबद्दल जागृती झाली पाहिजे, म्हणजे ते लोकांसमोर नीट मांडू शकतील. त्या दृष्टीने आम्ही एक कार्यशाळा घेतोय. दुसरं असतं की आमचा अप्रतिम रंगपसंत म्हणून कार्यक्रम असतो, तो होळीच्या दिवशी असतो. त्यातही आम्ही पर्यावरणाचा संदेश देतो. त्याच्यानंतर नाद ब्रह्म नावाचा कार्यक्रम असतो. नंतर सरस्वती उत्सव, मेरा भारत, असे वेगवेगळे उपक्रम आहेत. आणि तुम्हाला माहिती की अप्रतिम महावक्ता हा आमचा पब्लिक टॅलेंट शो आहे. तो मोठ्या प्रमाणात आम्ही तो दरवेळेला घेत असतो. आता हे सगळं आपली जी मुलाखत म्हणू नये, हे आपल्या अप्रतिम गप्पा आहे की तुम्ही गेले 20-30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय. पाणलोटाच्या संदर्भामध्ये, ग्रामविकासामध्ये, महिलांच्या संदर्भात आणि बरेच तुम्ही सामाजिक उपक्रम राबवताय. तर मुळात दिलासा जे आहे, ह्या दिलासा या नावाने अनेकांना दिलासा दिलेला आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 6.5 लाख पेक्षा जास्त हेक्टरमध्ये पाणलोटाचं काम केलेलं आहे. त्याच्यामधून ज्या लोकांना फायदा झाला, असे बेनिफिशरीज लिस्ट काढली ती 40-50 लाखाच्या वर जाऊ शकते. आणि सगळ्या स्तरावर तुमचा त्या दृष्टीने गौरव सुद्धा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला 2017मध्ये CSR मधून चांगलं कामं केले म्हणून जो नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्याच्या आधी 2008मध्ये तुम्हाला ती कुठली वॉटर डायजेस्ट अवॉर्ड तो आपल्याला मिळालेला आहे. तर या अनुषंगाने आता तुमच्याकडून आम्हाला काही गोष्टी ऐकायच्या. म्हणजे पहिली गोष्ट की आपण ज्याला SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं जे म्हणतो, तर ते नेमकं काय, तुम्ही ह्या काम, आणि तुम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचे तज्ज्ञ असतील आणि अगदी खेड्यातला माणूस आहे, याच्यामध्ये तुमची संस्था काय काम करते. तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहात, पण आता तुमचं काम जर पाहिलं तर आम्ही तुम्हाला असं म्हणू की तुम्ही सोशल इंजिनियर आहात, म्हणजे त्या अर्थाने. तर हा तुमचा जो सगळा याच्याकडं SDGकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो एक सांगा आम्हाला. आणि हे जे आकडे आहेत, म्हणजे 17 गोल्स, त्याच्यानंतर त्याचे बारीक उद्दिष्ट 169, इंडिकेटर्स 368 वगैरे. तर हे सगळं, हे नेमकं काय आहे शाश्वत विकास, आणि युनो त्याला काय निर्देश दिलेले आहेत, भारत सरकार काय करतंय, महाराष्ट्र सरकार काय करतंय, आणि लोकल बॉडीज, म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतचा संबंध येतो, नगरपालिकेचा येतो, महानगरपालिकेचा आपला संबंध येतो कामाच्या निमित्ताने. तर ह्या लोकांना SDG बद्दल किती माहिती आहे, किंवा त्याचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, तर तुम्ही कसं नेमकं त्याच्यामध्ये पुढे चाललाय, तर ते थोडंसं आम्हाला सविस्तर समजून सांगा, कारण तुम्ही काम केलेलं आहे. धन्यवाद. अप्रतिम मीडियाने खरोखरच ही अप्रतिम अशी SDG ला घेऊन संकल्पनेला खरोखर समोरच्यांना समजावं. कारण युनोनी सांगितलं, खूप देशांनी त्याच्यावर होकार दिला, 193च्या पेक्षा जास्त देश बसले. आणि 2015 सप्टेंबरमध्ये एक 15 वर्षाचा हा कार्यक्रमासारखा त्यांनी दिला. आता याच्यामध्ये जे 17 गोल्स आहेत किंवा उद्दिष्ट आहेत, तर त्याच्यातला जरा आपण एक एक शब्द समजून घेतला आपल्या परिभाषेसाठी, तर सस्टेनेबल म्हणजे शाश्वत. आता शाश्वत हा सुद्धा शब्द तसा खूप वरवर किंवा गोल आहे असा. टिकाऊ म्हटलं की माणसाला चिरंतन आहे किंवा निरंतर आहे. पण आपल्या दृष्टीने एखादी वस्तू जशी आपण बघतो घेऊन येताना, ही टिकाऊ आहे का, थोडे वर्ष तरी ती टिकली पाहिजे, अशा पद्धतीचा विकास. म्हणजे नेमकं काय करायचंय, तर हे जे 17 उद्दिष्ट ठेवलेले आहेत, हे 17 म्हणजे असे वेगवेगळे भाग नाहीत की मी उद्दिष्ट क्रमांक 6 वर काम करते म्हणजे मला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही, असं नाही. तर हे एकमेकातच गुंफलेले आहेत. ही पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की आपण पाण्याच्या क्षेत्रात काम करतो, जसं दिलासा पाण्याच्या क्षेत्रात काम करतो. मग
वॉटर सॅनिटेशन हा जर आपण SDG क्रमांक 6-7 जर घेतला तर मग त्याच्यासोबत लाईफ ऑन लँड, लाईफ बिलो वॉटर म्हणजे गोल नंबर 14-15 हे सोबतच आले. हवामानाशी संदर्भात आहे क्लायमेट ऍक्शन गोल नंबर 13 हे पण आहे. म्हणजे मी एक पाणी हे जर क्षेत्र घेतलं तर मला एकाच वेळेस 4 ते 5 गोल सोबत काम करता येतं. त्याच्यातला 17 नंबरचा जो गोल ठेवलेला आहे पार्टनरशिप, जो सगळ्या गोलचं जर आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं असेल किंवा एक गोल जरी साध्य करायचा असेल तर पार्टनरशिप शिवाय होऊ शकत नाही. पार्टनरशिप्स म्हणजे काय, मग तो फंडर असेल, गावाचा सहभाग असेल, सरकारी अधिकाऱ्यांच्या सोबतचा समन्वय असेल, सगळं आहे त्याच्यात. मीडियापासून सगळेजण हे आपले पार्टनर आहेत. आणि ही जेव्हा पार्टनरशिप मजबूत होते तेव्हा आपल्याला त्या उद्दिष्टाकडे जायला सोपं होतं. कोणालाही अवहेलून आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करता येत नाही. मग आता उद्दिष्ट हे जरी अमेरिकेने, युनेस्कोने, UNDPने जरी सांगितलेले असले, त्यांनी सगळ्या जगभरातल्या एकंदर परिस्थितीचा विचार करून ते जर गोल्स केलेले आहेत, तर सगळे जर च्या मागे एकच बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे की निसर्गाला सांभाळून तुम्ही आपापला विकास करावा. निसर्गाला तुम्ही ओरबाडून घेऊन कधीच पुढे जाऊ शकणार नाही. ही एकच फक्त पार्श्वभूमी सगळ्या गोल्सच्या मागे आहे. आणि त्यांनी ते असे गोल्स ठेवलेले आहेत की प्रत्येकाला आपापल्या लेवलवर, मग तुम्ही राज्य स्तरावर असाल, गाव स्तरावर असाल, त्यांनी त्या भागामध्ये ते काय आपल्याला सफल करता येईल हे बघायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की गरिबी पूर्ण दूर झाली पाहिजे. ती एकदम अशी दूर होत नाही, पण त्याच्यासाठीच्या आपल्याला स्टेप्स कोणत्या घेता येतील. मग आपण त्याच्यातले एक एक इंडिकेटर जर पाहिले, 169 जवळजवळ त्याचे उद्दिष्ट आहेत. नॅशनल साठी आपल्या देशासाठी म्हणले तर 306 पेक्षा जास्त नॅशनल इंडिकेटर्स त्यांनी केलेले आहेत. एक एक इंडिकेटर त्यांनी एक ब्रॉड लेवलनी दिलेला आहे. त्याचा आपल्याला अभ्यास करून आपल्याला लोकल लेवलला, मग आपण एक गाव समजा जर घेतलं तर आम्ही गावामध्ये काय बघतो की यांना प्यायला पाणी वर्षभर आहे का आणि ते पिण्यायोग्य आहे का. या 2 गोष्टी जरी झाल्या, आपोआपच तिथली आरोग्याची परिस्थिती सुधारते, पिण्याच्या पाण्यापासून होणारे आजार कमी होतात, महिलांची पाणी आणण्यापासूनची फरफट कमी होते. म्हणजे एकाच उद्दिष्टावर 4 ते 5 वर्ष, फक्त वर्षभर पाणी पुरणे एवढं एक जरी गोल आपण साध्य केलं तरी ते गाव आपोआप सुखी होतं. तुम्ही म्हटलं तसं ते मग आरोग्यामध्ये त्याच्यात सुधारणा होते. आणि आता आम्ही जिथे जिथे दिलासानी 1995 पासून जे कामाला सुरुवात केली पाणलोटामध्ये, म्हणजे इथला जो औरंगाबादचा जो पहिला डोंगर जो धरला तो जालना, परभणी, कच्ची घाटी पासून तो जालना, परभणी मधले 1-2 गावं जर सोडले तर त्या डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करत येणं. मोठा एक ॲक्विफर प्रोजेक्ट भारतातला पायलट आम्ही राबवला, ज्याच्यामध्ये 17,000 हेक्टर मध्ये 29 गावामध्ये आम्ही 1.5 वर्षभर फक्त हायड्रोजिओलॉजीचा अभ्यास करून काम केलं. आणि त्यामुळे जी माथ्याच्या गावामध्ये ट्रीटमेंट झाली त्याची पायथ्याशी, व्हॅलीपाशी जे गाव होतं त्याला सुद्धा फायदा पोहोचला. आणि हे लोकांना सगळं समजलं, आम्ही नेमकं काय करतो आहे हे लोकांना समजणं हे महत्वाचं आहे. हे पहिली गोष्ट दिलासानी केली. कारण आपल्याला दिलासा म्हणून आम्ही वेगळं काय करतो तर खूप जण ह्या पद्धतीचं काम करतात, पण आम्हाला जे समजतं त्या पद्धतीने समोरच्याला पहिल्यांदा समजून सांगणं, कारण तो त्या भागात राहणार आहे. मी त्या भागात जाऊन शेती करणार नाहीये, त्याला करायची आहे, तर त्याला आपण काय करतोय हे समजणं सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरं की गरज तिथं नेमकी कशाची आहे ही ओळखणं. गरजांची यादी आताच्या काळामध्ये काय किंवा पूर्वीचे खेड्यातले लोक खूप यादी सांगायचे, हे पाहिजे ते पाहिजे सर्व सांगायचे, पण मुख्य गरज कोणती आहे ही जर ओळखली तर
असंही आहे की लोकांच्या गरजा सुद्धा खूप छोट्या आहेत. हो. तेही काही भलं मोठं मागत नाही. जसं आम्ही पाण्याच्या दुष्काळाच्या याच्यामध्ये काम करत असताना काही गावातनं मागणी आली की तो आड फक्त दुरुस्त करा आणि ते रहाटानी पाणी जे हो. ओढतात ती पुली फक्त दुरुस्त करा. म्हणजे ही सगळे आम्ही त्याचे रहाटाचे बदलले, पुली बदलल्या, ते सुद्धा 50-60 हजारात त्याचा ओटा दुरुस्त केला. सगळं गाव खुश झालं. आज 8,000 लोकसंख्या त्या आडावरून पाणी घेऊन जाते. त्या महिला इतक्या खुश झाल्या की आम्हाला इतकं सहजपणे पाणी घेता येतं. म्हणजे गरज खूप प्रत्येक वेळेस मोठी नसते, पण आपल्याला ती ओळखून त्या दृष्टीने करावं लागतं. आता आम्ही पाऊस साठवण टाक्या बांधल्या 10,000 लिटर, कारण गावात स्टोरेजला कुठे जागा नसते. आपल्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, औरंगाबादमध्ये टँकर येतात, तो टँकर ओतायचा कुठे, मग तिथेच भांडणं सुरू होतात. हे बरेच वर्षापासूनचं चित्र आहे. मग आम्ही ती 10,000 लिटरची टाकी बांधली. पहिली बायकांची भांडणं थांबली त्यामुळे त्या ठिकाणाहून पाणी भरायची. दुसरं, मी गेल्यावर गावामध्ये मला महिलांनी सांगितलं, बाई तुमच्यामुळे आमच्या डोक्यावरचा हंडा उतरला. आमचं डोकं दुखायला लागायचं म्हणे ते हंडे घेऊन 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 दिवसभर आणायचं. हीच कामाची पावती असते. मला पुन्हा जाऊन तिथे इम्पॅक्ट पूर्वी काय होतं आता काय होतं म्हणायची गरज नाही. तुम्ही नुसते गावामध्ये गेलात तर लोक आपोआप प्रतिक्रिया जेव्हा द्यायला लागतात, याचा अर्थ असा की त्यांना गरजेची असलेली वस्तू आपण दिलेली आहे आणि ती वस्तू दिली म्हणजे आता ती टिकवणारच. मला पुन्हा त्यांना जाऊन सांगायची गरज नाही की हे टिकवा बर का, ही टाकी फोडू नका, ही तुमच्यासाठी आहे. आज 20 वर्ष झाली त्या टाक्या तिथे उभ्या आहेत. त्या टाकीचा आजही वापर चालू आहे. आपोआप सरपंचाला न सांगता सुद्धा ग्रामपंचायतचा शिपाई ती टाकी धुवून ठेवतो. याचा कारण असं की ती त्यांना गरजेची आहे. आणि काही ठिकाणी काय होतं की काही गावातले थोडेफार लोक जे थोडे इन्फ्लुएन्शियल असतात, हे थोडासा दबाव वापरून काहीतरी मंजूर करून आणतात. शासनही पैसे देतं, कोणीतरी बांधकाम करतं. मग पहिली टाकी पहिल्या सरपंचाची, दुसरी टाकी दुसऱ्या सरपंचाची, तिसरी तिसऱ्या सरपंचाची आणि तिन्ही टाक्या रिकाम्या असतात. मग अशा वेळेस जेव्हा आपण खरे सामान्य माणसाची गरज विचारतो, तेव्हा तो सांगतो की आम्हाला या टाक्यांची गरज नाही, कारण आमच्याकडे 18 तास लाईट नसतात, लोड शेडिंग असतं. आम्हाला साधी एक विहीर बांधून द्या किंवा आहे तीच दुरुस्त करा. आम्ही रहाटानी पाणी ओढून आणतो, आम्हाला 12 तास व्यवस्थित पाणी पुरतं. ही गरज बघण्यापेक्षा आपण टाकी बांधायच्या मागे जेव्हा लागतो, उंच टाकी त्यातून नाही, म्हणजे ती एक शान असते सरपंचाची की माझ्या काळात उंच टाकी झाली. अशा ठिकाणी शासनाचा उगीच पैसा खर्च होतो, त्याचा उपयोग कोणाला होत नाही आणि हळूहळू मग लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडायला लागतो. हे होऊ नये की गरजच नव्हती आम्हाला, तुम्ही दिलं कशाला आणि आमची मूळ गरज तशीच राहिली. तर विकास हे समजून घेताना आपण गावात जेव्हा जातो तेव्हा आपण खूप बोलण्यापेक्षा ते काय म्हणतात हे जर नीट ऐकलं तर ते अतिशय सुज्ञपणे सांगत असतात. तुम्ही आता सामाजिक अभियंता जे मी म्हटलं, सोशल इंजिनियर, की जसं डॉक्टर रोगाचं निदान केलं तर उपचार होऊ शकतो. मग तुम्ही तुमचं थोडक्यात प्रवास, तुम्ही जे आता उदाहरण म्हणजे सुरुवात झाली तुम्ही सांगण्याची, अजून तुम्हाला खूप काही सांगायचं आहे की पायथा ते माथा असं सगळं आहे. म्हणजे मूलाधार ते सहस्राधार असं सगळं जे काम आहे. आणि तुम्ही उल्लेख केला 1985 म्हणजे कच्ची घाटी, तिथं जो 17,000 हेक्टरमध्ये जे तुम्ही काम केलं, आणि SDG वगैरे हे तर आत्ता 2000 मध्ये शब्द आलेला आहे तो. म्हणजे तसं तुमचं काम आधीपासून सुरू आहे. तसं सगळीकडेच काम सुरू होतं, परंतु हे समस्या सगळ्या, आपण म्हणतो की भारत आता आर्थिक महासत्ता होणार, परंतु खेड्यामधली अजून विदारकता वाढत चाललेली. म्हणजे ते जे अंतर आहे, म्हणजे महात्मा गांधी काय म्हटले होते, खेड्याकडे चला, त्याच्यापासून ते आज आपण फक्त भाषणामध्ये, निबंधामध्ये, परिसंवादामध्ये बोलतोय. परंतु ते गाव जे आहे, म्हणजे तुम्ही जर औरंगाबादच हेच जर ऐतिहासिक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हे कचऱ्यापासून सगळ्याच गोष्टीत आता ऐतिहासिक झाला हा भाग वेगळा, परंतु
आजूबाजूची जी गावं आहेत त्याच्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आता बघा, अगदी विकासासंबंधी आपण ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला गाव जे होतं म्हणजे त्या गावामध्ये सुतार होता, त्या गावामध्ये लोहार होता, बलुतेदार होते. हे सगळे जे आहेत ते आता बाजूला पडलेले आहेत. आणि मुळात शेतकरी, तुम्ही जे शेतीचा उल्लेख केला की जसं पाणी जे आहे, पाणी जर पिण्याचं शुद्ध तुम्ही दिलं तर बाकीच्या सगळ्या समस्या सुटतात. तसं शेती जर समृद्ध राहिली, शेतीमधले माणसं जर समाधानी राहिले, त्यांची उत्पादकता वाढली तर बाकीचे प्रश्न मिटतात, बाजारपेठेचाही प्रश्न मिळतो. मग तुमचं जे आर्थिक महासत्ता होण्याचं जे स्वप्न आहे किंवा तुम्ही त्या दृष्टीने वाटचाल करताय, आता तुमचा GDP किती 9% तो 14% जाणार, हे सगळं प्रोजेक्टेड आहे. परंतु ते साध्य झालं तर त्याचं शेतकऱ्यांना किंवा ह्या गावाला किती फायदा होणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर तुमचं त्या दृष्टीने खूप छान काम चालू आहे. तर तुम्ही असं काही आम्हाला सांगा की लोकांमध्ये किती जाणीव जागृती आहे या सगळ्याबद्दल, की हे सगळे आता वेगवेगळे सामाजिक संस्था येतात, शासन येत आहे, कृषी खातं येत आहे, पाण्याचं खातं येत आहे, सिंचनाचं वेगवेगळे येतात, वेगवेगळे काही अधिकारी भेट देऊन जातात, काही परदेशातले काही लोक येतात आणि त्या गावाच्या समस्या जाणून घेतात. तर गावातल्या लोकांची मानसिकता कशी, म्हणजे त्यांचे आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे. जसं आता तुम्ही ते पुली सांगितलं, म्हणजे एक पुली बसवल्याने त्या बाईचं मानदुखी आणि डोकेदुखी थांबलेली आहे. किंवा हे सगळं जे आहे तर लोकांची मानसिकता कशी आहे खेड्यातली? लोकांना त्यांना स्वयंपूर्ण व्हायचंय आणि पाणलोट झाड जमीन पाणी याचं जे तुटलेलं नातं आहे हे लोकांना समजतं. फक्त त्यांना हे परत कसं जोडू शकतो आपण ही संकल्पना वाटते. त्यांना असं वाटतं हे आपण काही करू शकत नाही, निसर्ग जे काय करायचं ते करतो, आपला ह्याच्यामध्ये काही सहभाग असू शकत नाही. मग त्यांना जर आपण वेगवेगळे टूल्स दिले की जमिनीचा पोत गेलेला आहे, आता तो सुधारायचा कसा, तर मग आता वर्मी कंपोस्ट आणा, वर्मी कंपोस्टला शेण नसेल तर बायो फर्टिलायझर आला, बायो सॅनिटायझर आणा. म्हणजे सोप्या 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 पद्धती त्यांना जर सांगितल्या ज्या खर्ची काही नाही आणि फार त्याच्यामध्ये परंपरागत शेतीच करा असं म्हणून चालत नाही. हल्लीच्या नवीन तरुण पिढीला आपण त्यांना मागचं सगळं सांगत बसलो जरी ते चांगलं असलं तर शेणखत वापरा. तर प्रश्न असा आहे की आता मराठवाड्यात गेले 6 वर्ष दुष्काळ आहे, शेण उरलंय कुठे, पशुधनच नाही तर शेण नाहीये. ही आपल्याला फॅक्ट समजून घेतली पाहिजे. म्हणजे थेरॉटिकल सांगून उपयोग नाही, शेणखत वापरा, सेंद्रिय करा, भानगडी करा. अहो सेंद्रिय करायला तिथं काही नाहीच आहे, कुठून करणार आहे सेंद्रिय. मग ह्या समस्यामध्ये सगळ्यात पहिला जो रिसोर्स आहे तो पाणी आहे. पाणी एकदा तिथे आलं की लोक राजकारण करत नाहीत, लोक लहान मोठा करत नाही, लोक जातपात करत नाहीत. पाण्यासाठी सगळेजण एकत्र येतात. जसं आम्ही बाबऱ्यातली नदी जिवंत करण्यासाठी तिथला एक जुना केटीवेअर 72च्या दुष्काळात बांधला होता लोकांना रोजगार मिळावा म्हणून. त्याचे दरवाजे खराब झाले होते. त्यांनी 10-20 वर्ष बरेच प्रयत्न केले की ह्याला आपण काहीतरी दुरुस्त करू, भिंत बांधू. आम्ही महिंद्रा अँड महिंद्राच्या माध्यमातून तो बांधला. जवळजवळ 72 मीटर रुंद आहे तो, लांबी त्याची नदीची तेवढी असल्यामुळे. आणि आज ती नदी 8 महिने व्हायला लागली. त्या नदीचं पात्र जवळजवळ 10.5 किलोमीटर लांबीचं ते पात्र आहे. आणि जेव्हा महेंद्राचे लोक आले, मी काही फार निरोप दिले नव्हते, मी म्हटलं असे असे अधिकारी येणार आहेत. सगळं गाव त्या नदीच्या पात्राच्या भोवती त्यांच्या सोबत चालत होतं. म्हणजे एक त्या नदीला पाणी आलं तर लोकांना कधी मला सांगावं लागलं की तुम्ही या, ते आपोआपच आले. ही निसर्गाची किमया आहे. तरी या केटीपासून 100 ते 125 विहिरी असून तसेच इतर बाजूला असलेल्या अजून बऱ्याचशा अंतरावर असलेल्या विहिरी त्यांना सुद्धा या केटीचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा व दिलासा या संस्थेचे बाबरा या वतीने मी खूप खूप आभार मानतो. आपण जेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्या मातेचं आता पूजन केलं पाहिजे, ही आपल्याला आता जीवनदायिनी आहे,
म्हणजे जसं मंदिराची पूजा करतात, बालाजीची पूजा करतात बाबरा गाव, तसं त्यांना पहिल्यांदा वाटलं की आपण आता हिची पूजा करावी, कारण 4 वर्ष त्या भागामध्ये प्रचंड दुष्काळ होता. अच्छा. 12ही महिने टँकर ग्रस्त ते गाव होतं आणि जे की आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे, मोठं बाजारपेठेचं गाव आहे, 20-22 हजार लोकसंख्या आहे आज तिथे. पण एक पाणी हा तिथे रिसोर्सेस कमी झाल्यावर त्यांचे इतके हाल झाले की आज ते म्हणतात बाकी काही नको, फक्त पाणी असलं तर बस झालं. म्हणजे हे काय झालंय की काळाच्या ओघामध्ये लोकांना मॉडर्नायझेशन, विकास, म्हणजे आपल्याला चांगलं घर आहे, एखादी गाडी आहे, चांगली नोकरी आहे, म्हणजे सगळं आहे, याच्यापेक्षा जो मूळ निसर्ग आहे त्याला कुठंतरी विसरलं आहे आपण, हे हळूहळू जाणीव लोकांना होते. ते मला तेच म्हणायचं आहे. मी तुम्हाला थोडंसं हे की डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, SDG, हे सगळं आत्ता याची चर्चा सुरू झाली, परंतु त्या डेफिनेशन पासून किंवा त्या आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स त्याला म्हणू, परंतु ज्यांच्यासाठी जे आहे, माझा प्रश्न जो होता की लोकांची मानसिकता, जसं तुम्ही आता सांगितलं की महिंद्रा अँड महिंद्राचा लोक आले की तुम्ही त्याच्यावर काम केलं, ते पाण्याचा म्हणजे प्रवाह वाढला, त्याच्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे आले आणि लोक जातपात मानत नाहीत. अशा वेळेला असं काही होत नाही, सगळे हेवे दावे मानत नाही. तर त्या दृष्टीने हे अजून वाढण्याच्या दृष्टीने काय करतात, म्हणजे शासनाने काय केलं पाहिजे की लोकांचा विश्वास किंवा ती एक वाक्यता जी आहे लोकांमधली, कारण की आता आपण बघतो की वेगवेगळे प्रयोग केले जातात. आता लातूर मराठवाड्यातलं घ्या, पिण्याचं पाणी नाही त्या शहरामध्ये, मग आजूबाजूला एवढं म्हणजे खोदलं गेलं ते सगळं की पाणी साचवलं पाहिजे म्हणून. म्हणजे अमुक फिल्म स्टार आले, सामाजिक नेते आले, आध्यात्मिक क्षेत्रातले आले, धार्मिक क्षेत्रातले आले, परदेशातले काही लोक आले, काही स्थानिक लोक आले आणि त्या सगळ्यांनी मिळून त्या खोदण्याचं काम केलं. परंतु त्याच्यामध्ये तारतम्य कितपत होतं, म्हणजे जमीन ज्याला आपण तुमचा सगळं जे काम आहे त्या जमिनीच्या संदर्भात आहे, पाण्याच्या संदर्भात आहे. मग अशा वेळेला लातूर जिल्ह्यातल्या लोकांची मानसिकता आज कशी आहे? आज कसं झालंय की लोकांनाही असं वाटतं की पटकन मला सोल्युशन मिळालं पाहिजे. आता त्यांच्यामध्ये तेवढा संयतपणा, पेशन्स राहिला नाही, कारण त्याचं मागे कारणही असं आहे की वारंवार दुष्काळ, वारंवार कमी पाऊस होणं, ते आता हिवाळ्याचा सगळं मराठवाड्याचा टँकर वाढत सगळ्यात दुष्काळ आहे आणि सरकारच सांगते इतके हजारो. आणि हा सगळा हवामान बदलाचा थेट परिणाम आपल्यावर होतोय, जे की लोकांना असं टेक्निकली माहित नाहीये की हे आता असंच होत राहणार. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटनी 2011-12 मध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 1 दशकभर दुष्काळ आहे म्हणून, आणि ज्यातले आता 6 वर्ष तो होऊन गेले. म्हणजे आपल्याकडे कमीच होता होणार पाऊस, त्याची इंटेन्सिटी खूप वाढणार, फ्रिक्वेन्सी खूप कमी होणार. मग आता हे समजण्यासाठी ही आकडेवारी मी त्यांना सांगत बसून त्यांना आता पेशन्स नाही, ते म्हणणार तुम्ही काय करता बोला. पण आपणही त्यांना कुठलं तरी इन्स्टंट सोल्युशन देऊन उपयोग नाही. निसर्गाचा ऱ्हास ज्या पद्धतीने झालेला आहे त्याला एकदम करेक्ट करणं कोणाच्याच हातात नसतं. मग आम्ही त्यांना काय सांगतो की असं करा की आम्ही म्हणतोय म्हणून पाऊस कमी झाला असं म्हणू नका. आम्ही तिथल्या एखाद्या तरुण मुलाला किंवा शाळेकरी मुलाला एक पाऊस मोजायचं यंत्र देतो, सोपं रेनगेज 300-400 रुपयाला मिळतं. त्याला सांगायचं ते छतावर ठेवायचं, त्याच्यात एक मेजरमेंट ग्लास असतो, त्याच्यात मोजायचं आणि रोज लिहून ठेवायचं सकाळी 8:30ला, जे मेट्रोलॉजी डिपार्टमेंटच्या अनुरूप आहे. आमची बीड जिल्ह्यातली जी गावं आहेत, या वर्षीचा पाऊस तिथे केवळ 81 मिलीमीटर आहे. आणि हे गावातले लोक, तालुका कृषी अधिकारी जेव्हा येतो, तहसीलदार जेव्हा येतो, तेव्हा त्याला सांगतात हे बघा आमच्या गावाचा पाऊस 81 मिलीमीटर आहे, तुमची तालुक्याची सरासरी 350 गेली असेल. कारण शेताच्या या बांधावर पाऊस असतो, दुसऱ्या बांधावर नसतो.
ही व्हेरिएबिलिटी जेव्हा असते तेव्हा त्यांना आता लक्षात येतं की पाण्याचा हिशोब म्हणजे नेमकं काय मांडायचं. माझ्या बँकेतच पैसा नाहीये आणि मी विड्रॉ करायला गेले तर मला काय मिळणार आहे. तसं माझ्या इथं पाण्याची बँक आहे, त्याच्यातच पाणी आलेलं नाही, मी शेतीसाठी उपसणार आहे काय. मग ही जी शेतकऱ्यांची आता मानसिकता हवालदिलता झालेली आहे की आम्हाला पटकन काहीतरी सांगा, पण त्यांना आपल्याला थोडंसं सांगावं लागतं की नाही, आपल्याला एकदम सगळे उपाय नाही करता येणार. ठीक आहे, आपण पुढच्या पावसाळ्यापर्यंतच्या उपाययोजना करू, पण आजच मला काहीतरी द्या असं नाही. आपण निसर्गाचा ऱ्हास एवढे वर्ष केलेला आहे, त्याला एका 4 महिन्यात सुधारता येणार नाही. मग हवामान बदलाच्या ह्याला सामोरं कसं जायचं. तुम्ही जर टेरीचा रिपोर्ट वाचला असेल महाराष्ट्र शासनाला, जो सबमिट झाला 2013-14 मध्ये, द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट, जी हवामान बदलामध्ये IPCC सोबत जे नोबेल मिळालं त्यामध्ये टेरीचाच अभ्यास सगळा होता. आणि त्याच्यामध्ये औरंगाबाद इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, तर जे पचौरींना ज्याचं नोबेल मिळालं ते IPCCचे ते डायरेक्टर होते. आणि क्लायमेट चेंज हा एक SDG मधलाच 13 नंबरचा गोल आहे, ज्याच्यामध्ये क्लायमेट ऍक्शन म्हणलंय त्यांनी की आता त्याच्यावर कृती करायची वेळ आलेली आहे. पण बऱ्याच वेळेस हा विषय असा आहे की याच्यामध्ये प्रचंड अभ्यास केला जातो की तुमचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढलं तर समुद्राची पातळी वाढेल आणि 4 देश समुद्राच्या खाली जातील. हे होईल किंवा नाही होणार, पण तुम्ही लोकांना घाबरवता कशाला. धसका होतो. 1 डिग्री टेम्परेचर वाढणं ही खूप भयानक गोष्ट आहे, मान्य आहे. पण शेतकऱ्याला हे सांगायला पाहिजे की तू काय करायचंस बाबा, त्याला 1 डिग्री वाढलं का 1.5 डिग्री वाढलं याच्याशी त्याला घेणं देणं नाही. त्याला हे सांगायचं की तुझी शेती कशी याच्यापासून कमी आपण प्रमाणात नुकसान होऊ शकेल. नुकसान तर होणारच आहे, पण जे 100% नुकसान होणार आहे त्यापेक्षा आपण त्याचं नुकसान कमी कसं करता येईल हे जर त्याला समजलं तर शेतकरी हा सगळ्यात व्हल्नरेबल आहे हवामान बदलाला. सगळ्यात पहिला फटका हवामान बदलाचा हा शेतकऱ्याला बसणार आहे. याचं कारण असं की तो निसर्गाच्या सगळ्यात जवळ आहे. शहरी भागातला माणूस फ्लॅटमध्ये राहतो, AC लावतो, पंखे लावतो, कूलर लावतो, त्याला टेम्परेचर डिफरन्सचा एवढा फरक पडत नाही. त्याला काही शेती करायची नाही, टेम्परेचर वाढो न वाढो त्याला काय फरक पडतो. पण शेतकऱ्याला 1 डिग्री टेम्परेचर वाढलं तर शेतीमध्ये प्रचंड नुकसान आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या किडी येतात ज्या आता तुम्हाला दिसतात की बोंडअळी अचानकच आली, सायंटिस्ट नाही कळलं नाही. हे का होतंय, ह्याचं मागे पूर्ण हवामान बदल हेच कारण आहे. आणि ह्याचं मी सविस्तर सांगायचं कारण असं की औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यामध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्या रिपोर्टमध्ये असं म्हणलेलं आहे की 1 डिग्री टेम्परेचर वाढलं तर महाराष्ट्रातल्या बाकी राज्यांना जो फरक पडणार नाही त्यापेक्षा खूप फरक हा औरंगाबाद जिल्ह्याला पडणार आहे. त्यामुळे आपल्या इथले शेतकरी हे प्रिपेअर्ड पाहिजेत की काय पुढे होणार आहे. ते जरी झालं तरी आपलं नुकसान कमी कसं होईल. आणि त्या दृष्टीनेच दिलासा संस्थेने जे वेगवेगळ्या कॉर्पोरेटच्या माध्यमातून मध्ये L&T फायनान्शियल सर्व्हिसेस आहे, ओरॅकल आहे, यांना आम्ही समजून सांगितलं की आपण जर 100 शेतकऱ्यांना जरी यांचं नुकसान कमी केलं तर तेच पैसे मिळवल्यासारखं आहे. म्हणजे उत्पन्न वाढण्यापेक्षा आपण त्यांचं नुकसान होऊ दिलं नाही म्हणजेच त्यांना पैसे मिळाल्यासारखं आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे छोटे छोटे प्रयोग की माती परीक्षणाचं महत्व काय आहे. माती परीक्षण आम्ही करून दिलं, ठीक आहे, तो रिपोर्ट आला. तो रिपोर्ट वाचायचा कसा, त्याच्यातून नेमकं किती खत द्यायचं हे त्यांना समजून सांगितलं. आता ते स्वतःहून आवडीने 1 वर्षाने स्वतः माती परीक्षण करून घेतात. ही जी अडॅप्टिबिलिटी आहे ज्याला आपण एखादी गोष्ट अवलंबिणे म्हणतो, ही एखादी गोष्टीची आपल्याला सवय होणे म्हणतं. हवामान बदलामध्ये याच गोष्टीवर काम करायची गरज आहे की शेतकरी जे
जुन्या काळात करत होता. मधल्या 50-60 वर्षाच्या काळात बऱ्याच गोष्टी आयत्या रेडीमेड मिळाल्या. त्याला वाटलं हे म्हणजे शेती आहे, चला युरिया टाकला, रिकामे बसले. आता कळायला लागलं की हेच सगळ्यात जास्त घातक आहे. आपण सगळे कीटक म्हणजे मारून जमिनीचा, टाकतोय. मातीचा पोत पूर्ण लक्षात पोत नाही, त्याचं घालवलाय. होतच राहणार. ती जिवंत आहे. त्या जिवंत असलेल्याला आपण श्वासच घेऊ देत नाहीये. त्याच्या सगळ्या होल्स मध्ये युरिया घालून ठेवलेला आहे. मग आम्ही त्यांना ते चित्र दाखवतो की ही जमीन जिवंत आहे, ही श्वास घेतीये, आणि तुम्ही त्याला त्याचे श्वास घेणं बंद करताय आणि ती आता निर्जीव बनली, हिच्यातून म्हणजे काहीच पिकणार नाही. ते मनुष्यनाशकच व्हायला. बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्ही मग प्रकाश सापळे लावा, सुगंधी सापळे लावा, ज्याच्यातून भरपूर किडी पकडल्या जातात. तुम्ही फवारणी करता, त्याचा माणसालाही हानी होते. जे अन्न पिकवतात त्याला पण हानी होते. किती फवारावं याला सुद्धा काही मर्यादा आहे. त्याच्यापायी पैशापायी पैसा जातो. आणि आम्ही हे सांगत नाही की आम्ही आता तुम्हाला अशी काही टेक्नॉलॉजी देऊ की तुम्ही फवारणं बंद करा. आम्ही काय सांगतो, 50% फवारणी कमी करा. तेच उड्या मारत सांगत येतात आमचा खर्चही कमी झाला, आमचं उत्पन्नही वाढलं आणि आम्हाला त्याचा फायदा झाला. हे जेव्हा त्यांना स्वतःला जाणवतं तेव्हा ते आपल्या गोष्टी हळूहळू मान्य करायला लागतात. आज जनावरांवर सुद्धा हवामान बदलाचा परिणाम होतो. त्यांचे उत्पादकता कमी होते, त्यांना वेगवेगळे आजार येतात जे कधीच आजपर्यंत जनावरांना झालेले नाही. त्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटचेच अधिकारी वेटरनरी घेऊन जाऊन तिथं लसीकरण करून घेतो की वर्षभर तरी यांना कोणते आजार होऊ नयेत. हे लसीकरण शासनामार्फत चालूच असतं पण लोकांना माहितीच नसतं. मग ते त्यांच्यापर्यंत घेऊन जातो, त्यांना एक 3-4 तासाचं प्रबोधन देतो की तुम्ही कशा पद्धतीने गाई म्हशींना पाणी पाजलं पाहिजे. खूप छोट्या टिप्स आहेत या, कुठल्याही हायटेक टिप्स नाहीयेत, पण तेवढ्या जरी त्यांनी अवलंबल्या तर ते सांगायला लागतात की आमच्याकडे जादू झाल्यासारखी एकदम उत्पन्न वाढलं, त्यांचे आजार कमी झाले, आमचा चाऱ्यावरचा खर्च कमी झाला, त्याला न्यूट्रिशियस खायला मिळाल्यावर तो जास्त चारा खातच नाही. पण या गोष्टी माहीत नसल्यामुळे किंवा काय होतं, शेतकरी नेहमी करता काय होतं, शेजारच्याची शेती पाहतो जाऊन, त्यांनी आणल्या का खताच्या बॅगा, चला याची गडबड सुरू होते की कधी जाऊन एकदा मार्केटमधून खत घेऊन ये. हे का होतं की एक माहीत नसल्यामुळे एक घाबरले पण त्यांच्यामध्ये येतं की बाबा मला माहित नाही, उद्या माझं नुकसान झालं तर घर कसं चालायचं, चला त्यांनी खत आणलं का याची लगबग सुरू होते. आम्ही त्यांना सांगतो की ती केव्हा द्यायची मात्रा, तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला टाइम टेबल देतो तेव्हाच द्या. पाऊस यावर्षी जून मध्ये येणार नाहीये, तुम्ही बी बियाणं पेरायची घाई करू नका. दरवर्षी असंच होतं, जून मध्ये पेरतात, पाऊस येत नाही, दुबार पेरणी, तेवढाच पैसा लागतो आणि हे त्याचं गणित काही केल्या बसत नाही. आणि त्यामुळे त्याला विकास म्हणजे काय वाटतं की पटकन काहीतरी माझ्या शेतीतनं उत्पन्न मिळावं आणि नाहीतर मग काही ही शेती आपल्याला परवडत नाही, ही विकून टाकावी. पण आपलं मूळ सगळी इकॉनॉमी जी आहे ही शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी दिलासा संस्थेचा हा प्रयत्न असतो की शेतकऱ्याला शेतीतच कसं चांगलं मिळवता येईल. आणि हे पाणलोट हे सगळं अर्थकारण करत असतं. पाणलोट हा एक असा दुवा आहे जो झाड जमीन पाण्याचं नातं फक्त जोडून देतो आणि लोकांचं आपोआप अर्थकारण बदलायला लागतं. तुम्हाला वेगळं काहीतरी तिथे जाऊन करायची गरज नाही, ज्याला आम्ही काय म्हणतो की सायमल्टेनियस कंटिन्युअस बेनिफिट, म्हणजे त्याच्यातून येतच राहतात फायदे 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 फायदे. निरंतर विकास त्यालाच म्हणायचं. आता आम्ही बऱ्याच पाणलोट जे 20 वर्षापूर्वी पूर्ण केले, आजही तिथे जर्मन येऊन परत जातात. जर्मन सरकारने तेव्हा पैसा दिलेला होता, ते येऊन जातात की 20 वर्षानंतर इथं काही राहिलंय का, गेलं सगळं का पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती आली, ते येतात बरोबर. 20 वर्षानंतर जरी आले तरी लोक इतके त्याचे फक्त झाड जमीन पाण्याचे फायदे सांगत नाही, पाणी पातळी वाढली सांगत नाही. तर शाळेतला शिक्षक काय सांगतो, पूर्वी आमच्याकडे जी मुलं यायची त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा धड नसायचे शाळेत येताना, लहान लहान मुलं यायची, आज इतके व्यवस्थित येतात. म्हणजे कुठला फायदा कुठपर्यंत पोहोचला.
खूप छान. म्हणजे जे की आपण शाळेमध्ये काहीच काम केलेलं नाहीये, पण शिक्षक आपणहून बाहेर येऊन कसा बोलतो, याचं कारण असं आहे की हे पूर्णतः अर्थकारण बदलतं. त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगते की दिल्लीचं जे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च DOER जे आहे, की फॉरेन फंड्स हे सगळे DOER मार्फत त्या राज्याला, शासनाला, NGO ला येत असतात. ते इकॉनॉमिक रिसर्चचे लोक फक्त बघतात की ह्या प्रोजेक्टला एवढा पैसा गेला, इथे एवढं गेलं. तर त्यांची एक 20 जणांची टीम मुद्दाम बघायला आली होती की आपला पैसा जातो आणि तिथं काय नेमकं होतं त्याचं. कारण नुसतंच आपले चेक लिहून दिले जातात. कच्ची घाटी आणि माळपिंपरीला ते आले होते. DPAP प्रोग्राम अंतर्गत जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जुना प्रोग्राम होता पाणलोटाचा. त्यांनी प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली, तुमचं उत्पन्न किती साहेब, तुमचं किती. तर ते आमचे टोमॅटोचे शेतकरी म्हणते की साहेब आम्हाला दिवसालाच 20,000 रुपये येतात आणि दर तिसऱ्या दिवशी 20,000 येतात. ते सगळं जेव्हा इकॉनॉमिक्स त्यांनी टोमॅटोच्या पट्ट्या दाखवल्या त्यांना की हे बघा, म्हणजे असे फेकत नाही आकडे आम्ही, हे सगळं लेखी दाखवलं त्यांना. हे बघा आत्ताच आम्ही टोमॅटो मंडईत टाकून आलो. 3 दिवसामध्ये 20,000 एका घरात येत आहेत म्हणल्यावर ते 3-4 अधिकारी म्हणाले की आपण दिल्लीची नोकरी सोडून देऊ, इथेच आपण राहायला लागू. की ही खूप चांगलं इकॉनॉमी देणारं साधन आहे. हे जेव्हा लोकांना पटायला लागतं तेव्हा आता शेतीकडे वळायची गरज आहे. जरी हवामान बदल होत असेल तरी आम्ही काय सांगतो की हवामान बदलाने तुमची सगळी शेती नष्टविष्ट होणार नाही. जो काही पाऊस पडणार आहे, कमी दिवसात पडणार आहे, त्यालाच तुम्हाला कॅच करता आलं पाहिजे. तो कॅच केला तुमचा फायदाच होणार आहे. अचानक विचित्र थंडी पडली, हरकत नाही, गव्हाला चांगली आहे, उलट गहू जास्त पेरा, उत्पन्न चांगलं येईल. हवामान बदलाचं शेतकऱ्याला जर भीती दाखवली, जी SDGच्या बऱ्याचशा टेक्निकल पेपर्स मध्ये किंवा जेवढी काही इन्फॉर्मेशन हवामान बदलाची बघते मी, वाचते, तेव्हा ती एकंदर भीती निर्माण करणारी आहे. हे बुडेल, ते वाहून जाईल, त्याचा नाश होईल, असं निसर्ग कधी करत नसतो. निसर्ग हा करेक्टिव्ह मेजर्स घेत असतो. तुम्ही इतकं पोल्युशन करून ठेवलंय, इतकं प्रदूषण केलंय की त्याला आता ते सगळं मिक्स करणं नीट आहेच ना. ते औरंगाबाद जे म्हटले की महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यांमध्ये सेन्सिटिव्ह आहे. आता आम्हाला एवढंच माहिती औरंगाबाद का सेन्सिटिव्ह आहे. का धार्मिक दृष्ट्या, जातीय तणाव, दंगल, राजकीय दंगल, सामाजिक दंगल, म्हणजे ते आपल्या ते 5वीलाच पुजलेलं आहे औरंगाबादच्या. आणि म्हणून ते देशामधल्या 80 संवेदनाक्षम, म्हणजे तुम्ही जे सांगता त्या पॅरामीटर नुसार नाही, बाकीच्या नुसार. आता हे तुम्ही नवीन सांगितलंय, तर त्या दृष्टीने कसं, म्हणजे अजून त्या महालपिंपरीला तुम्ही केला प्रयोग, कच्ची घाटीला केला, बाबऱ्याचं एक उदाहरण सांगितलं, आणि मग लोकांची मानसिकता आता बदलतीये. तर आता ही जी सेन्सिटिव्ह तुम्ही जो मुद्दा सांगितला इथला सॉइलचा किंवा एकूण जे काही, त्याबद्दल अजून काही सांगा. औरंगाबाद का सेन्सिटिव्ह? औरंगाबाद मध्ये हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबतचे प्रयोग, पायलट्स हे केले गेले पाहिजेत की आपल्या इथल्या जमिनीचा पोत हा पूर्णतः गेलेला आहे. त्याच्यातला जो सेंद्रिय कर्ब असतो, सेंद्रिय कर्ब जी जमिनीला उत्पादकता देतो, सुपीकता देतं, हा 3 ते 4 असायला पाहिजे. आपला हा 0.1 वर आहे. म्हणजे आपल्याला खूप मजल मारायची अजून. मग आता जमिनीचा पोतच सगळा गेलेला आहे. तर अशी गोष्ट आहे की आता जरी मी पाणी उपलब्ध करून दिलं किंवा पाऊस जरी चांगला झाला तरी आपली उत्पादकता वाढणार नाही. ही फॅक्ट आहे आणि ही शेतकऱ्याला समजून सांगावी लागेल. की तुला मी कितीही पाणी ओतून तुझ्या शेतीत आणलं तरी तुझं उत्पन्न एकरी पर क्विंटल, जे क्विंटल पर एकर जे काय आहे ते खूप कमी होत चाललेलं आहे. आणि ह्याचं कारण की तुला जमिनीसोबत पहिल्यांदा काम करावं लागेल. त्याच्यातले जे जीवाणू आहेत, त्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जे 100% सुपीकतेचं काम करतात, खत आणि कीटकनाशकांनी तेच मारून टाकलेले आहे. मग पांढरं शिदुड पूर्वी होतं, 100 वर्षापूर्वी पांढरं गांडूळ होतं, जे
जवळजवळ 70 फूट खाली जमिनीच्या जातं बापरे. आणि तिथून ते असं 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 वेटोळं करत करत वर येतं आणि एक खाली ट्यूब बनते आणि ज्याच्यातून हवा खेळती राहते. हे कुठं आहे का तुमच्या जमिनीत? सापडतंय का? नाही हो, कुठंच दिसत म्हणजे नाही गांडूळ ते. शेती हा. मग हे कुठं गेलं, का हो. गेलं? कारण ते जे पांढरं गांडूळ होतं ह्या केमिकल्समुळे. मग बापरे. युरिया म्हणजे काय आहे? अमोनियम सल्फेट आहे. अमोनियम सल्फेट कुठे वापरतात? बॉम्ब मध्ये वापरतात. इट्स अ केमिकल ऑफ बॉम्ब. तुम्ही जर बॉम्बच आपल्या जमिनीमध्ये टाकले तिथे कोणीच जिवंत राहणार नाही, आपणही नाही राहणार. मग हे आपल्याला बॉम्बिंग थांबवायचं आहे जमिनीचं. या पद्धतीने सांगितल्यावर त्यांच्या लक्षात येतं की जी वस्तू बॉम्ब तयार करायला वापरतात हो. तीच आपण बापरे बापरे. जमिनीमध्ये वापरतो आहे. हो. मग या ज्या सगळ्या शास्त्रीय गोष्टी आहेत हे त्यांना सायंटिफिकली सांगायचं. आपण त्यांना काहीतरी वेगळंच भलतंच म्हणजे गोष्टी त्यांना न साध्या सांगता, त्यांच्या शेतामध्ये हा, जाऊन तुम्ही मग तुमचे पणजोबा आजोबा हो. तुम्ही पांढरं शिदूळ पाहिलंय का? पांढरं गांडूळ पाहिलं का? हा, पाहायचो की आम्ही. बरं. खूप असायचे. रात्रीच्या वेळेस गेले शेतामध्ये तर दिसायचं का पुंचकेच्या पुंचके हो. असायचे. तेव्हा ते जमिनीवर यायचे श्वास घ्यायला आणि परत खाली जायचे आणि त्याच्यामुळे जमीन श्वास वा. घ्यायची. आज तुमची जमीन श्वासच घेत नाहीये. पण ही सगळी परिस्थिती समजून सांगितल्यावर ते एका मानसिकतेत येतात की नाही, काहीतरी आपल्याकडून भयानक चुकलेलं आहे. सगळ्यांचंच चुकलंय, तुमचं आमचं म्हणून नाही, सगळ्यांचंच चुकलंय. आता याला सुधारायचं कसं? मग ते आपण जे म्हणतो त्याची हळूहळू ऐकायला तयार होतात. कोणतीही गोष्ट आपण त्यांच्यावर थोपवून चालत नाही की नाही नाही बाबा, माझ्याकडे योजना आली आहे, पैसा आलाय, घे तू एवढं गांडूळ खत, नंतर वापर का नको वापरू, असं करून चालणार नाही. मग ते जेव्हा सांगतात की नाही नाही, आमचे शेतीमुळं असा फरक झाला, गांडूळ खत टाकलं आम्ही आणि 1.5 महिना पाऊस नव्हता तरी काहीच प्रश्न नाही आला हो. ती जमिनीने बरोबर ओलावा धरून ठेवला, त्यामुळे माझा कांदा आला. मग तो भरून भरून पोत्यात ठेवतो, दाखवतोय बघा मी उन्हापासून दूर ठेवलंय, म्हणजे त्याच्यातलं सेंद्रियपणाचा कमी नाही होणार. हे जेव्हा त्याला आवड लागते त्याच बघून दुसरे 4 शेतकरी येतात की ह्याला कसा प्रश्न येत नाहीये, पाणी नाहीये तरी कमी पाण्यामध्ये हा काय उड्या मारतो एवढा. मग तो सांगतो मी असं केलं, मला यांनी डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं, ते मी पाळलं. आणि आपल्याला ही एक अनुभवातून किंवा खरोखरची फील्ड रियालिटी समजून घ्यायला लागेल की आता मजुरी शेतामध्ये नाही, मजूर मिळत नाहीत. जे काय ते घरातले 4-5 जण आहेत तेच धडपडून शेती करत असतात. तर त्यांना मानवेल अशाच आपल्याला उपाययोजना सांगाव्या लागतील. उद्या मी त्यांना सांगितलं नाही नाही, रोजच तुम्ही खुरपणी केली पाहिजे, ते सायंटिफिकली असं आहे, ते 8 दिवसांनी केलं पाहिजे, 21 दिवसांनी, ते म्हणतील अरे काम आहे का आम्ही. मग ह्या गोष्टी तुम्हाला त्यांना पटवून सांगत सांगत हे सांगावं लागेल की या जमिनीमध्ये पैसा आहे तुमचा. तुम्ही खडून काढलं तर सोन्याचा हंडा खाली लागणार आहे. संपत्ती हीच आहे. कारण नवीन पिढीला असं वाटतं काय दुष्काळ, काय सारखं पाणी नाही, दुबार पेरणीचं संकट आहे, काय भाव मिळत नाही, पळत जातात. पाणलोट ही अशी गोष्ट आहे की जी शेतकऱ्याला एकत्रित करते आणि पाणलोट दोन्ही गोष्टी साध्य करतो. एक तर कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे पूर्ण गावाचाही विकास करते आणि इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटही करते. प्रत्येक शेताची जी दिलासा संस्था बांधबंदिस्ती करतं, बांधबंदिस्ती झाली की त्याला आपोआप फायदा दिसायला लागतो. आमच्याकडे नंबर लावतात शेतकरी की माझं झालं की हे लवकर करा बरं का, मे मध्ये झालं पाहिजे, मेचा शेवटचा आठवडा आला. हे का आहे? कारण त्यांना त्याचं महत्व कळतं, जागरूक होतात, नंबर लावतात, आधी आमचं करून घ्या. काही ठिकाणी आम्ही जंगलातून जाणारे रस्ते केले जे गरजेचे होते, जे 27 किलोमीटरचा फेरा त्यांना पडायचा ते 4 किलोमीटरवरच आलं. मग लोक त्या काम करणाऱ्या तिथल्या स्थानिक लोकांच्या येऊन पाया पडतात की अहो तुम्ही हा रस्ता केल्यामुळे आमचा किती फायदा झाला. म्हणजे लोकांना जी गरजेची वस्तू आहे ती जर तुम्ही त्या त्या ठिकाणी त्यांच्या सहभागात. दरेगाव दरी फुलंब्रीतलं गाव आहे जिथे आम्ही फॉरेस्टची परवानगी घेतली. त्यांना सांगितलं की अहो यांना 27 किलोमीटरचा फेरा पडतो,
कसं जातील हे? डोंगरावर शेती आहे त्यांची, कसं जाय करतील? तो एक रस्ता 4 बर. किलोमीटरचा केला बर. तर ते अंतर 4 किलोमीटरवर कमी आलं. त्यांना फुलंब्रीला कनेक्टिव्हिटी आली आणि याच्यातून 12 गावांचा फायदा झाला. 12ही गावं 27 किलोमीटरचा येरझारा करत होती. आणि ते सांगत होते की आमचे 4-5 सरपंच थकून गेले हो. फेऱ्या मारून मारून अधिकाऱ्यांकडं. नाही ह्याची परवानगी नाही, ते मिळत नाही. तुम्हाला जेव्हा इच्छा असेल ना सगळ्या परवानग्या मिळतात, पण तुम्ही अडवायचंच म्हणलं ना तर मग कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. आता झाडं लावा, आम्ही म्हणत नाही की हे कंपल्शन आहे, हा कार्यक्रम आहे. हो. अहो ह्याच्यावर तुमचा श्वासोश्वास अगदी, अगदी, चालू आहे, अगदी. तुमचे अर्धे फुफ्फुस तिथे लटकलेले हो, हो. आहेत. हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा शाळेतल्या मुलांपासून सगळेजण झाडं लावायला येतात. आणि ते काय मजुरांकडूनही आम्हाला लावता येतात, पण त्यांच्याकडून का लावायचं की तो जाऊन बघतो पण तो पालकच माझं झाड, घेतो ना हा, त्या की हे झाडाचं. माझं झाड चांगलं हो. आहे. आम्ही काही धारूरच्या डोंगरावर करंज, पांगरा ही झाडं बर. लावली. तिथला वनपाल काही ओळखीचा पण नव्हता, पण आम्ही असंच एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं त्या डोंगरावर ना मॅडम तुम्ही पांगऱ्याची झाडं लावली ना तेवढीच झाडं फक्त हिरवी दिसतायत. बर. त्याला माहिती नाही दिलासाने हो. कुठे काम केलंय काय, पण जेव्हा जेव्हा तिथे काम दिसतं ते कामच आपोआप बोलतं. त्यांनी सांगितलं "अहो, तुमची तिथली करंजाची झाडं खूप चांगली आहेत." हा. जे की 6 वर्षापासून दुष्काळी भाग आहे, बर. पण त्या डोंगरात आजही हिरवगार तुम्हाला झाडं दिसतात, सीताफळं दिसतात. आज सीताफळ ही बीड जिल्ह्याची संपत्ती आहे. या सीताफळावर प्रोसेसिंग करता येईल का म्हणून आम्ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अभ्यास दौऱ्याला घेऊन गेलो. तेव्हा शेतकऱ्याला कळलं की या सीताफळात केवढं उत्पन्न आहे आणि किती पैसा आहे, जे की तिथे नैसर्गिकरित्या भरमसाठ उगवतं. लोक फेकून देतात सीताफळ. आज आपल्या शहरामध्ये त्याला केवढी किंमत आहे. आहे, 20 रुपयाला हो. एक असं म्हणून पाहतो. खूप. तिथे ते डोंगरात असं पडलेलं आहे. बापरे. त्याच प्रोसेसिंग कसं करता येईल, त्याचा गर धारूर आपल्याला म्हणजे बाहेर. कुठलचं म्हणतात? धारूर बीड जिल्हा, बीड जिल्हा. केज धारूर हो. आष्टी जे आहे ना प्रचंड किल्ले धारूर दुष्काळ आहे. नाही. किल्ले धारूर किल्ले धारूर. किल्ले धारूर पासूनच ही सगळी गावं जवळ आहेत. तर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची मानसिकता अशी होऊ नये की आता हे जाऊ द्या बाबा शेती भीती, आपण शहराकडे धाव घेऊ. शहराकडे येऊन ते फक्त हमालीकरण होतं, त्यांचं काहीच होऊ शकत नाही. त्यांचं गावापासूनची पूर्ण नाळ तुटून जाते. ते होऊ नये म्हणून त्यांना सांगायचं की ही आत्ता परिस्थिती आपली अशी आली हो, आहे. हो, हो. याचा अर्थ असा आहे की कायमच पाऊस पडणार नाही असं नाही, पण त्यांना आम्ही या दृष्टीने तयार करतो की समजा पुढचे 2-3 वर्ष दुष्काळच असेल तरी तुम्ही कसा टिकाव धरला पाहिजे, तुम्ही आहे ते पाणी कसं वापरलं पाहिजे. विशेषतः शेती करताचं पाणी ही त्यांना मोठी समस्या वाटते. ते काय म्हणतात पाणीच नाही म्हणून आमचा विकास होत नाही. तर मग आम्ही इस्रायलचं उदाहरण देतो की एवढाच पाऊस पडतो 2.5 इंच, आपल्याकडे एवढ्या टेबलच्या उंचीचा पाऊस पडतो. मग हा मोठा का तो मोठा? नाही हा मोठा. मग आपणच अडवत नाही पाणी, आपणच त्याचं संधारण करत नाही. पण लोकांची जी नैराश्याकडे जाणारी मानसिकता आहे की नको बाबा हे आता हे आपलं हे दुष्टचक्र कधी संपतच नाहीये, त्यावेळेस जे जे छोटे छोटे प्रयोग झालेले आहेत, नदीचे असतील त्यामध्ये आम्ही खोलीकरण रुंदीकरण जसं तुम्ही लातूरचं म्हणला, हे अजिबात करत नाही. याचं कारण असं आहे की नदी ही एक परिसंस्था आहे, ही एक इकोसिस्टीम आहे. तिच्यामध्ये काम करत असताना तिचं पात्र रुंद करणं याच्यासारखा अक्षम्य गुन्हा नाही. त्याला खोल करायची आपली हिंमत नाही. त्याच्या आधी मी तो वेगळा मोठा विषय आहे. कालच नदी जोड प्रकल्प पुन्हा सुरू वगैरे असं बरंचसं काल आपल्याकडे जी सूक्ष्म सिंचन परिषद आहे त्याला मुख्यमंत्री वगैरे बरेच मोठमोठ्या घोषणा होऊन गेल्या. तो विषय सुरू करण्यापूर्वी मला एक तुम्ही सांगा की जसं आता पत्रकार संजीव उन्हाळे की त्यांनी ते सातत्याने त्यांचं दर आठवड्याला किंवा रोज जे लिखाण आहे हे सगळं याच्या संदर्भातच ते चांगलं दिलं. जर आपण त्यांना म्हणजे आम्ही आता त्यांना गळ घालू अप्रतिम मीडियाच्या वतीने सगळ्यांच्या वतीने की तुम्ही लिहिता इतके वर्ष
साधं त्यांचा जो संघर्ष आहे तो आम्ही पाहिलेला आहे आणि तो त्यांनी एकदम सुपीकता कामामध्ये आणलेली सगळ्या दिलासाच्या माध्यमातून. तर आता खरं त्यांनी औरंगाबादची जी सेन्सिटिव्ह जो मुद्दा तुम्ही सांगितला तो प्रॉब्लेम जो आहे तर त्यांनी प्रशासनाला एकत्र करावं, शासनकर्ते जे आहेत आणि विरोधक यांनाही एकत्र करायचं. त्यांचा पत्रकार म्हणून तेवढा अधिकार नक्कीच आहे. त्यांनी ते करून मग आपल्याकडे वेगवेगळे खाते आहेत, विभागीय कार्यालय, कृषीचं आहे, सगळ्या प्रकारचे आहेत. आपल्याकडं तज्ज्ञांची फौज आहे, म्हणजे अगदी स्टॉकहोमचं पारितोषिक मिळालेले लोक आहेत, तुमच्या जलसिंचन आयोगावरचे लोक आहेत, वेगवेगळे तज्ज्ञ आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, सगळं आहे. तसं संजीव उन्हाळे आणि आपण स्वतः पुढाकार घेतला तर तो प्रॉब्लेम म्हणजे याचे समन्वय नाही, फक्त म्हणजे पुढाकार घेणं म्हणजे याचा अर्थ की त्याला कोऑर्डिनेशन जर झालं याच्यामध्ये तर ते त्याला बरीचशी चालना मिळू शकतो, तो प्रॉब्लेम समूळ नष्ट होऊ शकतो. बरोबर आहे. याच्यात मुळात कसं झालंय, तुम्ही जसं म्हणला ना, समन्वयाच्या सोबतच खाती जी तयार केलेली आहेत ही एक विशिष्ट ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्यातलं अंमलबजावणीच्या दृष्टीने वेगळी केली. पण पाणी हे पाणी आहे, जमिनीच्या खालचं भूजल, तो भूजल विभाग वेगळा, जमिनीच्या वर आलं सिंचन वेगळं, जलसंधारण वेगळं, कृषी वेगळं. याच्यामुळं काय झालं, प्रत्येक जण तेवढ्याच चौकटीत बसतं. पण पाणी ही सगळं मिळून एक आहे हे जेव्हा कळेल तेव्हा एक अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला विचारावं तरी की तुझे या तेच मला गावामध्ये काय म्हणायचंय. आपण करायचंय. आता ह्या रोडनी गेलो तर आपल्याकडे वन खात्याचं ऑफिस लागतं, कृषीचं लागतं, परंतु ते सगळं असे वेगवेगळ्या मलमपट्ट्या केल्यासारखे. आता गांडूळ शेती करा, सेंद्रियाचं हे करा, ते वेगळं याच्यावर खातं. अवेअरनेस आहे, समुपदेशन शेतकऱ्यांचं सगळं ह्या, पण त्या एकत्रपणे जर केल्या तर ते व्यवस्थित होऊ शकतं. हा इंटिग्रेटेड अप्रोचच व्हावा, म्हणूनच पाणलोट हा एक असा एक मुद्दा आहे किंवा ही एक अशी किल्ली आहे की जी सगळ्या खात्यांना एकत्र आणू शकते आणि त्याचेच रिझल्ट दिसतात. जसं आम्ही CSR प्रोजेक्ट राबवतो, महिंद्रा आहे, SCC आहे, यांच्या सोबत आम्ही फक्त त्यांचाच कंपोनंट करून बाहेर येत नाही. आम्ही तिथल्या अधिकाऱ्याला, कलेक्टर असेल, CO असेल, त्यांना जाऊन सांगतो आम्ही एवढं केलेलं आहे, या गावाची एवढी एवढी गरज आहे, तुम्ही तुमचे इनपुट द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला आहोत. आम्ही त्याच्यासाठी कोणताही मोबदला घेणार नाही, पण आमची टीम तिथे आहे, तुमच्या अधिकाऱ्यांना आमची टीम मदत करेल. मग त्यांनाही वाटतं की चला बाबा ही 10 गावं बघण्यापेक्षा यांच्या गावातून आपल्याला रेडीमेड डाटा मिळतो आहे, आपण त्यांच्याकडे करू. म्हणजे ते येत नाहीत असं होत नाही, पण काय होतं, हे अंमलबजावणी यंत्रणा एकमेकांना विसरूनच जातात, ते आपलं आपलंच करत राहतात. जसं कृषी खात्याला सांगितलं की अहो दुष्काळी उपाययोजना तुम्ही या गावात करा, आम्हाला माहिती इथे भयंकर दुष्काळ आहे. मग ते म्हणतात अरे असं आहे का, मग ते यादीमध्ये नाव घेतात, तिथे 4 शेततळी टाकून देतात. त्यांची काम करायची मानसिकता असते, पण तो विस्कळीत असतं आणि त्या वेळेस त्या उपाययोजना होणं महत्वाचं आहे. आपल्या इथं काय होतं, दुष्काळाचं प्लॅनिंगला डिसेंबर जानेवारीत सुरुवात होते, अंमलबजावणी कधी होणार, ही गोष्ट तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच लक्षात यायला लागते की पाऊस झालेला नाहीये. मग हे आधीच का होत नाही, मग काय होतात, लोकांच्या प्रतिक्रिया पण मग खूप तिखट येतात. तुम्ही आता कशाला आले, आता करून काय उपयोग आहे, ते जे साध्य करायचं ते होत नाही.